नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 1988 पासून 1 डिसेंबर म्हणजेच उद्याचा येणारा दिवस हा दरवर्षी जागतिक एड्स दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. या विपरीताशी लढताना आपल्याला प्रेरणा मिळावी, या लढ्यात आपण सहभागी व्हावं, हा यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. HIV संसर्गित एखाद्या महिलेला सुद्धा जर तिची प्रसूती व्यवस्थित व्हायला हवी असेल तर नेमकी कुठली दक्षता घ्यायला हवी या संदर्भात सुद्धा जाणून घेणं या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तेव्हा अशाच विषयाची आज आपण निवड केली आहे. बघूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत HIV आणि सुरक्षित मातृत्व या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी 2 तज्ञ व्यक्ती, तज्ञ सखी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्मिता चौगुले, उपसंचालक मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज आपल्याबरोबर दुसरी जी सखी आहे, तज्ञ सखी, त्या आहेत डॉक्टर पद्मजा सामंत, स्त्री रोग विशेषज्ञ, KEM हॉस्पिटल. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं देखील मनपूर्वक स्वागत करते. आज हा महत्त्वाचा विषय आपण हाताळणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना या दोघींचीही मी ओळख करून देते. डॉक्टर स्मिता चौगुले आपल्या पहिल्या तज्ञ सखी, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रतिबंध विभागाच्या उपसंचालक आहेत. 16 वर्षांचा या क्षेत्रातला त्यांचा अनुभव त्यांच्याबरोबर आहेत आणि आज आपल्याला त्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आणि आज आपल्याबरोबर दुसऱ्या सखी आहेत डॉक्टर पद्मजा सामंत, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, स्त्री रोग प्रसूतीशास्त्र विभाग, KEM रुग्णालय आणि GS मेडिकल कॉलेज. MDAX या संस्थेबरोबर एड्स जागृती करणं, त्याची प्रशिक्षण घेणं, नियंत्रणाबाबतचं काम करणं हे कार्य त्या करतात आणि अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याही बरोबर आहे. तेव्हा आजच्या या महत्त्वाच्या विषयावर त्याही आपल्याशी चर्चा करणार आहेत, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगणार आहेत. आता मी वेळ नाही घालवणार आहे. पुन्हा एकदा दोघींचं स्वागत करून लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. सर्वात आधी मी स्मिता मॅडमकडे येते आणि मला डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा आहे की बरेच वेळेला HIV आणि एड्स या दोन्हीही संकल्पना काही अंशी सारख्या आहेत असं अनेकांना वाटतं. तर मुळात हा फरक काय आहे हे आम्हाला आधी आपल्याकडून ऐकायचं आहे आणि आम्हाला फरक आपण समजावून सांगावा असं मला वाटतं. काय सांगाल याविषयी? HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, म्हणजे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा हा विषाणू आहे. हा विषाणू व्यक्तीच्या रक्तामध्ये, वीर्यामध्ये आणि योनिस्रावांमध्ये असतो. हा विषाणू 4 मार्गाने आपल्या शरीरात येऊ शकतो. आणखीन कुठलेही मार्ग HIV होण्याचे नाही आहे. तर पहिलं मुख्य कारण आहे की असुरक्षित शारीरिक संबंध. अशा व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध केले ज्याला HIV आहे तर HIV होऊ शकतो. भारतामध्ये 90% लोकांना HIV असुरक्षित यौन संबंधामुळे झालेला आहे. दुसरं कारण आहे की आईकडून बाळाला, जर आई गर्भवती असेल आणि तिला HIV असेल तर ती तिच्या बाळालाही HIV होऊ शकतो. तर कधी होऊ शकतो हा? तर जेव्हा आई गरोदर असेल तेव्हा, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती झाल्यानंतर हा आजार आईकडून बाळाला होऊ शकतो. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की जे दूषित सुई इंजेक्शन, म्हणजेच की जे शिरेवाटे नशा करतात जी लोक आणि जे अंमली पदार्थांचे सेवन करतात ते एका ग्रुपमध्ये बसून हे सेवन करत असतात आणि त्याच्यामध्ये जर निडल शेअरिंग झालं तर हा HIV त्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्याला HIV बाधित रुग्ण असेल तर तो त्या इतर लोकांनाही HIV पसरवू शकतो. चौथं कारण आहे की दूषित रक्त चढवल्याने, जेव्हा ऑपरेशन झालं असेल किंवा रक्ताची कमी असेल तर रक्त चढवलं गेलं जातं. जर असं HIV बाधित असलेलं रक्त चढवलं गेलं तर HIV होऊ शकतो. तर बट हा पूर्ण भारतामध्ये 0.1% एवढाच बघायला भेटतो आपल्याला की ज्यांना दूषित रक्तामुळे HIV झालेला आहे. कारण की गरजू लोकांना जेव्हा रक्तपेढ्यांमधून हे रक्त दिलं जातं तेव्हा त्याची आधीच HIVची तपासणी, हेपॅटायटिस B आणि C ह्याची तपासणी करूनच HIVचं रक्त चढवलं जातं. तर हा विषाणू ह्या 4 कारणानेच व्यक्तीच्या शरीरामध्ये येतो
आणि हा विषाणू हळूहळू आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करत जातो, जेणेकरून त्या व्यक्तीला दुसरे संधिसाधू आजार होतात. मला याच्याकडे यायचं होतं की संधिसाधू आजार हा एक शब्द याबाबत आपण वापरतो, तो नेमका काय आहे, काय सांगा? तर त्याला वेगवेगळे संधिसाधू आजार म्हणजे मुख्यतः जर तुम्ही बघितलं तर HIV बाधित व्यक्तींना जे औषधं नियमित घेत नाही आहेत किंवा जे औषधं घेत आहेत आणि औषधं त्यांनी मध्येच बंद केलेली आहेत, तर त्यांना हळूहळू वेगवेगळे संधिसाधू आजार होतात. तर मुख्यतः TB म्हणजे क्षयरोग हा एक आजार आहे, नंतर नागिन आहे, नंतर गुप्तरोग हा एक कॉमन आजार आहे, त्याच्यानंतर निमोनिया हा एक कॉमन आजार. म्हणजे असले संधिसाधू आजार ते HIV बाधित व्यक्तीला म्हणजे जो HIVची औषधं घेत नाही आहेत अशा व्यक्तींना हे संधिसाधू आजार होतात. आणि ते हळूहळू एड्स म्हणजे काय तर एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे काय तर आजारांचा समूह. म्हणजे त्या व्यक्तीला हे वेगवेगळे आजार झालेले असतात. म्हणजेच आपण काय बोलतो की HIV बाधित होणे म्हणजे कुठल्याही 4 मार्गाने HIV झालेला आहे आणि जर तो ARTची औषधं नियमित घेतो आहे तर तो HIV बरोबर खूप काळ जगू शकतो. आणि जर त्याने औषधं नियमित घेतली नाही किंवा मध्येच बंद केली तर त्याला हे असे वेगवेगळे आजार होतात. म्हणजेच तो एड्स त्याला झालाय असं आपण समजतो. तर हे HIV एड्स हा आपला फरक आहे जो त्याने आपल्याला व्यवस्थितपणे समजावून सांगितलाय. आता मला पद्मजा मॅडम आपल्याकडे यायचं आहे की MDAX ही जी संस्था आहे ही कार्यरत आहे आणि ती चांगल्या पद्धतीने काम करते, पण तरुण मुलींसाठी विशेषतः किंवा सखींसाठी तिचं नेमकं काम कशा पद्धतीने सुरू आहे याबाबत काय सांगाल? अच्छा, आता आपण आपल्या आजच्या विषयाला संदर्भित तरुण मुलींची एक आकांक्षा असते की लग्न झालं जेव्हा त्याच्यानंतर माझी जी मुलं जन्माला येतील ती निगेटिव्ह असावीत. आता समाजामध्ये तरुण तरुणी, लहान मुलं तर निश्चितच, तरुण तरुणी, लग्न झालेले मुलगे मुली, गरोदर माता सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती HIVचं संक्रमण होऊ शकतं. तर तरुणांमध्ये आणि ज्याला पौगंडावस्थेतली मुलं म्हणतो आपण, ज्याला अडोलेसंट्स म्हणतात, त्यांच्यासाठी कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये वगैरे जागृतीचे अनेक कॅम्पेन्स केले जातात, ज्याला अर्श म्हणतात, अडोलेसंट रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ प्रोग्राम्स. आणि तो एक विशेष ग्रुप म्हटला जातो ज्याच्यासाठी सुरक्षितता काय हे त्यांना हे करून दिलं जातं, समजावून दिलं जातं. हा झाला एक भाग. दुर्दैवाने एखादी महिला समजा पॉझिटिव्ह असली किंवा तिला ते कळलं की ती पॉझिटिव्ह आहे, तर त्यावेळेस ती प्रेग्नन्सी ठेवायची की नाही, किंवा तिच्या दुसऱ्या कुठच्या कारणांनी तिला ती प्रेग्नन्सी हवी असेल, नको असेल, तर त्यावेळेस तिच्यासाठी सुरक्षित गर्भपात किंवा त्याच्यापेक्षा पण पुढे जाऊन मी म्हणेन की अशा व्यक्तीसाठी संतती नियमन सुरक्षित पद्धतीने वापरण्यासाठी त्यांचं स्वतःचं सक्षमीकरण आणि वैद्यकीय कम्युनिटीचं सक्षमीकरण हे दोन्ही आवश्यक आहे. सुरक्षित गर्भपात आणि सुरक्षित संतती नियमन हा महिलेचा हक्क आहे आणि तो तिला बजावता आला पाहिजे. हा झाला दुसरा भाग. मला वाटतं या संदर्भातलंच हे सर्व काम आहे आणि याचीच माहिती आजच्या कार्यक्रमातून द्यायचा आमचाही मानस आहे. आता मला पुन्हा एकदा स्मिता मॅडमकडे यायचं आहे की आत्ता मॅडम म्हणाल्या तसं की मातृत्व स्वीकारणं ही तर खरं तर महिलेचं आपण म्हणतो की तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. तर जी महिला HIV संसर्गित आहे तर तिची गरोदरपूर्व किंवा प्रसूतीपूर्व तपासणी होणं आवश्यक आहे का, किंवा या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल? HIV तपासणी करणं खूप आवश्यक आहे. जी गरोदर माता आहे त्या गरोदर मातेने लवकरात लवकर जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे नाव नोंदवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तिचे HIV तपासणी करून घेणं गरजेचं आहे. जर ती HIV बाधित असेल तर तिला ARTचे उपचार सुरू केले जातात. त्याचबरोबर तिचा जो पती आहे त्यालाही त्याचीही HIV तपासणी करून घेऊ शकतो. जर तो HIV बाधित असेल तर त्यालाही ART औषधं सुरू करता येईल.
त्याचबरोबर ह्या गरोदर मातेने जर लवकरात लवकर नाव टाकलं असेल, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात नाव टाकलं असेल आणि ती HIV बाधित झाली असेल आणि तिला ही प्रेग्नन्सी नको असेल, तर तिची MTP ही करून घेऊ शकतो आपण, जर तिने लवकरात लवकर नाव टाकलं असेल तर हा एक फायदा आहे. त्याचबरोबर आमचे जे काउन्सिलर असतात, ICTC सेंटर जेवढे आपले मुंबईमध्ये 50 ICTC आहेत, त्यापैकी 38 ICTC सेंटरमध्ये हा EID प्रोग्राम राबवला जातो. तर त्यांच्यामार्फत त्यांची काउन्सिलिंग केली जाते. त्याचबरोबर त्यांची इन्फंट फीडिंग काउन्सिलिंग केली जाते, न्यूट्रिशन काउन्सिलिंग केली जाते, जेणेकरून ती बाळाला कसा HIV होणार नाही हे ते मार्गदर्शन वेळोवेळी केलं जातं. त्याचबरोबर तिला TB असेल तर त्याचीही टेस्टिंग करून त्याची ट्रीटमेंट केली जाते. त्याचबरोबर 8व्या-9व्या महिन्यात तिची व्हायरल लोड टेस्टिंग केली जाते. ही अत्यंत महत्त्वाची टेस्टिंग आहे. व्हायरल लोड टेस्टिंग म्हणजे HIV व्हायरस किती आहे शरीरात हा समजतो. जर तो 1000च्या कॉपीजपेक्षा जास्त असेल, ती बाई गरोदर असेल आणि तिचा व्हायरल लोड 8व्या महिन्यामध्ये किंवा 9व्या महिन्यामध्ये 1000च्या वर असेल कॉपीज तिच्या, तर तिला स्पेशल म्हणजे एक्सपर्टकडे पाठवून तिचं हे केलं जातं, म्हणजे तिचं रेजिमेन चेंज केलं जातं. त्याचबरोबर तिच्या बाळाला कसा HIV नाही होणार हे प्रयत्न केले जातात. तर हे सगळंच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जर तिने लवकरात लवकर नाव टाकलं तर. खरंय, म्हणजे ही तपासणीचे हे सगळे टप्पे आहेत की ते जर आपण व्यवस्थित पार पाडू शकलो तर निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने सुरक्षित मूल जन्माला येऊ शकतं. मला वाटतं आता पद्मजा ह्याच्यामध्ये मी अजून एक गोष्टीचं ॲडिशन करेन. 2 गोष्टी रादर. एक म्हणजे कुठच्याही महिलेने जर प्रेग्नन्सी पाहिजे असेल, जर ती पर्टिक्युलर प्रेग्नन्सी प्लॅन्ड असेल, तिला हवी असेल, त्यावेळेस मूल हवं असेल, तर फक्त HIV आहे म्हणून गर्भपात करून घेणं ह्याची गरज नाही. बरोबर. कारण व्यवस्थित औषधोपचारांनी मुलाला HIV हा टाळता येतो. मुलाला HIVचा संसर्ग होणं हा टाळता येतं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण योग्य वेळेवरती प्रेग्नन्सीज होणं, मुलं होणं हे खास करून HIV बाधित संसर्गित व्यक्तीसाठी खूप आवश्यक आहे. कारण हळूहळू तिची इम्युनिटी कालांतराने पुढे कमी होण्याची शक्यता आहे किंवा औषधोपचार दुसरी रेजिमेन लागण्याची गरज आहे वगैरे वगैरे. हा झाला एक भाग. आणि दुसरी गोष्ट टेस्टिंगचं जे आता मॅडम म्हणत होत्या त्याच्यामध्ये अजून एक भाग असा आहे की समजा ती गरोदर असताना तिचं टेस्टिंग झालं आणि ती HIV संसर्गित आहे हे आपल्याला कळलं, तर तिचं आधीचं मूल त्यावेळेस समजा तिची टेस्ट झाली नसेल किंवा त्यावेळेस ती विंडो पिरियड ज्याला म्हणतो आपण, की असा एक काल असतो HIV झाल्यानंतरचा की टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते आणि तसं असेल आणि ते मूल मग त्यावेळेस प्रेग्नन्सीमध्ये आपण काही औषधोपचार केलेला नाहीये, तर आधीच्या मुलांचं पण तपासणी अशा पेअरमध्ये कपलमध्ये होणं आवश्यक असतं, जे ह्या वेळेस होऊ शकतं. तर न घाबरता, न बुजता किंवा कुठचाही गंड न बाळगता टेस्ट करून घेणं, इव्हन आधीच्या मुलांची टेस्ट करून घेणं हे जर संसर्गित आहोत तर त्यांनी करणं खूप आवश्यक आहे. नक्कीच. मला वाटतं फार महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितलात आणि यालाच आपण पुढे जाणार आहोत. फक्त कार्यक्रमात एक फोन येतोय तर तो आपण घेऊया. विनया विलास परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. 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 प्रश्न असा आहे की HIV या रोगाची प्राथमिक लक्षणं कोणती? बर. मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. HIV आणि सुरक्षित मातृत्व या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर स्मिता चौगुले आणि डॉक्टर पद्मजा सामंत मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला कार्यक्रमामध्ये फोन आला होता. विनयाजींनी आपल्याला प्रश्न विचारला होता की HIVची साधारणपणे लक्षणं कुठली दिसतात, सुरुवातीची लक्षणं मॅडम. काय? अच्छा, तर विनयाताई असं असतं ना की HIVची सुरुवातीला काहीच लक्षणं नसतात. ते फक्त शरीरामध्ये व्हायरस गेलाय आणि तो डिटेक्ट झाला टेस्टमध्ये, त्याच्या पलीकडे त्याचं काही लक्षण असलंच पाहिजे असं बिलकुल संभवत नाही. ही पहिली गोष्ट. त्यामुळे HIV संसर्गित व्यक्ती हा बाकी इतर व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री किंवा मूल कोणीही,
बाकी इतर व्यक्तींसारखंच त्याचं एकंदरीत आरोग्याची सगळी लक्षणं जी आपल्याला बाहेर दिसतात ती. जर त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली, आणि म्हणूनच हा इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस नाही का, ह्या विषाणूने जेव्हा त्याची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा त्याला कुठच्या आजारांची ऑलरेडी लागण झालेली असते, सर्वात महत्त्वाचा आपल्या देशातला म्हणजे ट्युबरक्युलोसिस, टीबी, क्षयरोग ज्याला आपण म्हणतो, तर हळूहळू त्याचं समजा वजन कमी होणं किंवा कुठचंही इन्फेक्शन लवकर बरं न होणं, जर बरोबरीने दुसरे गुप्तरोग असतील तर त्यांचं औषधोपचारांनंतर पण बरं न होणं, किंवा काहींना फक्त डायरियासारखा आजार सातत्याने होणं, किंवा कुठेतरी टीबीच्या गाठी वगैरे येणं, अशा गोष्टी होऊ शकतात. ह्याच्या पलीकडे जास्त लक्षणं नसतात, आणि काही काही जणांना तर अनेक वर्ष त्यांचं स्ट्रेंथ अशी असली, त्यांची शारीरिक शक्ती अशी चांगली असली, आहार चांगला असला, त्यांना दुसरे संसर्ग आजूबाजूला कोणाकडे संसर्गित व्यक्ती आजूबाजूला नसतील जर, तर त्या विदाऊट एनी सिम्पटम्स, कुठच्याही लक्षणांशिवाय अनेक वर्ष HIV संसर्गित व्यक्ती चांगलं जीवन जगू शकतात. हे एक सर्वात महत्त्वाचा त्याचा भाग आहे. नक्कीच. मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर मला ह्याच्यात ऍड करायचं आहे. नक्कीच नक्कीच. जसं मॅडमने तर खूप छान सांगितलं की बरेचसे जे लक्षणं आहेत, त्याचबरोबर त्यांना वारंवार ताप येतो, त्यांचं वजन कमी झालेलं असतं, तर हेही लक्षणं आढळून येतात सुरुवातीच्या. स्मिता मॅडम, याला जोडूनच मला प्रश्न विचारायचा आहे की आपण मगाशी तपासणी संदर्भातली माहिती घेतली, तर त्याची उपलब्धता म्हणजे ही तपासणी करायची झाली तर ते कुठे कुठे उपलब्ध होऊ शकते, तर या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन हवं. HIV ची तपासणी ही सगळ्या शासकीय रुग्णालयात, डिस्पेन्सरीजमध्ये आणि जे प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतात तिथे हे HIV ची तपासणी केली जाते. एक थेंबा एवढं रक्त घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये HIV विषाणू आहे की नाही हे समजतो, आणि अर्ध्या तासात रिपोर्ट दिला जातो. आणि जर HIV बाधित असेल किंवा HIVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर त्याची 3 वेगवेगळ्या चाचण्याने कन्फर्मेशन केलं जातं, आणि त्याच्यानंतरच HIVचा रिपोर्ट व्यक्तीला दिला जातो. त्याशिवाय म्हणजे फक्त टेस्ट करून HIVचा रिपोर्ट म्हणजे HIV बाधितचा रिपोर्ट दिला जात नाही. त्याच्या कन्फर्मेशन केल्याशिवाय HIV आहे की नाही हे बघितल्याशिवाय 3 वेगवेगळ्या चाचण्या करूनच कन्फर्मेशन केलं जातं, आणि मगच रिपोर्ट क्लायंटच्या हातात दिला जातो. पण आपल्या सगळ्या या रुग्णालयांमध्ये, शासकीय रुग्णालयांमध्ये ही आपल्याकडे तपासणीची सेवा जी आहे ती उपलब्ध आहे. इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, नंतर जे डिस्पेन्सरीज किंवा हेल्थ पोस्ट आहे तिथे FICTCs म्हणजे फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, म्हणजे फॅसिलिटी इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर हे अवेलेबल आहेत. तिथे कोणीही व्यक्ती जाऊन आपली विनामूल्य HIV ची तपासणी करू शकतात. नक्कीच. मला आता पद्मजा मॅडम आपल्याकडे यायचं आहे की आपण मगाशी म्हणालात तसं की HIV संसर्गित एखाद्या महिलेने व्यवस्थित काळजी घेतली तर जन्माला येणारं जे बाळ आहे ते सुद्धा निगेटिव्ह असू शकतं, आणि त्याच्यासाठी मग कुठल्या सुविधा जन्माला येणाऱ्या संततीसाठी कुठल्या सुविधा उपलब्ध असतात, काय सांगाल आपण? आता जेव्हा आपण 2 व्यक्तींचा विचार करूया. एक म्हणजे एखादी व्यक्ती जिला स्वतःचा HIVच्या आजाराचं काही कल्पना नव्हती, तिला HIV आपल्याला आहे की नाही, आपण संसर्गित आहो की नाही हे माहितीही नाही, अशी व्यक्ती पहिल्यांदाच प्रसूतीपूर्व तपासणीसाठी रुग्णालयात आलेली आहे आणि तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी एक व्यक्ती असू शकते. आणि दुसरी व्यक्ती असू शकते जिला HIV संसर्गित आहे आणि तिची ट्रीटमेंट चालू आहे. हे झाले 2 भाग. तर आता पहिल्यांदा आपण जिला नव्याने कळलेलं आहे तिच्याकडे वळू. जर एखाद्या व्यक्तीला नव्याने HIV संसर्गित असल्याची माहिती मिळाली तर तिला लागलीच औषधोपचार सुरू केले जातात. 3 औषधं असतात आणि त्याचं एक फिक्स्ड कॉम्बिनेशन, डोस कॉम्बिनेशन म्हणजे एक सिंगल टॅबलेट असते आणि ती टॅबलेट तिला रोज घ्यायची असते. ही गोळी रोज घेतल्यानंतर जर
जेव्हा तिचं CD4 टेस्टिंग वगैरे हे सगळे पुढचे भाग आहेत. पहिल्यांदा औषधोपचार चालू केले जातात. त्याच्या बरोबरीने तिला TBची लागण आहे का किंवा चान्स आहे का ह्याच्यासाठी एक टेस्टिंग केलं जातं. हे झाले 2 भाग. अशा व्यक्तीचं जसं स्मिता मॅडमनी सांगितलं तसं 8व्या महिन्यामध्ये CD4 टेस्टिंग केलं जातं. बाकीच्या सगळ्या तपासण्या आणि बाकीचे सगळी चाचण्या ज्या प्रेग्नन्सीसाठी आवश्यक असतात, म्हणजे हिमोग्लोबिन म्हणा, शुगरचं टेस्टिंग म्हणा, जे काही बाकीचे टेस्टिंग आहेत ते सगळं टेस्टिंग जसं इतर महिलांचं केलं जातं तसंच केलं जातं. त्यानंतर डिलिव्हरीच्या वेळेस जर व्हायरल लोड अगदीच कमी असलं तर तिला काही प्रश्नच नाही, प्रॉब्लेमच नाही. जर व्हायरल लोड जास्त असलं तर जसं त्या म्हणाल्या तसं तज्ज्ञाकडे पाठवून त्यांची रेजिम बदलण्याची वगैरे हे केले जाते. बाकी नॅकोच्या गाईडलाईन्सप्रमाणे इतर सर्वसाधारण महिलांसारखंच त्यांचं डिलिव्हरीच्या वेळेस काळजी घेतली जाते. आणि एकदा डिलिव्हरी झाली की बाळाला औषधोपचार सुरू केले जातात आणि महिलेचे औषधोपचार सेम चालू राहतात. हे आपण आता एक पहिला हा झाला भाग घेतला. पहिला आता आपण दुसऱ्याकडे वळूया. फक्त एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम. निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतोय, पत्रकार. बोला. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या वेळी बाळाला किंवा मातेला HIV बाधा झाली असेल तर त्या बाळाला किंवा मातेला कोणती प्रथम लक्षणे दिसून येतील? म्हणजे समजा ह्या मातेला किंवा बाळाला HIV झालेलं आहे आणि त्यांना म्हणजे कोणती लक्षणे दिसून येतात आणि आपण पटकन कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे औषधोपचार केले पाहिजे? तुम्ही त्या बाळाला आणि मातेला काय तुम्ही मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न होता मॅडम. नक्कीच. आपल्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देतील. फक्त पद्मजा मॅडम, आपण एक भाग बघितला होता, आता दुसऱ्याकडे आधी येऊया आणि मग प्रश्नाच्या उत्तराकडे येऊया. काय सांगाल? तर दुसरा भाग असा की ज्या व्यक्तीला HIV संसर्ग आहे आणि तिला प्रेग्नंट म्हणजे गरोदर ती प्रेग्नन्सी प्लॅन करते आहे किंवा ती प्रेग्नंट झालेली आहे, तर तिचा तोच औषधोपचार चालू राहतो. त्याच्यामध्ये काही बदल नसतो. त्याप्रमाणे ती एकदा रजिस्ट्रेशन केलं, तिने नाव नोंदणी केली की तिचे पुढचे उपचार चालू केले जातात. बऱ्याच आता 2018 पासून आपलं एक रेजिम बदलली. त्याच्यामध्ये एक औषध ज्याच्यामध्ये रेझिस्टन्स म्हणजे व्हायरस एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देत नाही अशा व्हायरसेससाठी म्हणून डोल्युटेग्राविर म्हणून एक नवीन औषध ॲड केलं गेलं. पूर्वी त्याच्याबद्दल थोडी शंका होती, प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात द्यावं की नाही, पण आताचे सगळे अभ्यास असं दाखवतात की प्रेग्नन्सीमध्ये पण त्याच्या कडून विशेष धोका आईला उद्भवत नाही. तर व्यवस्थित संपूर्णपणे माहिती घेऊन व्यक्ती आपलं प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकते आणि सुरक्षित डिलिव्हरी करू शकते. हे झाले 2 भाग. आता त्यांचा जो प्रश्न आहे त्यांचा प्रश्न असा की जर लक्षणं दिसली तर लक्षणं काय असतात आणि आपण कशी काळजी घेऊ शकतो, बाळासुद्धा काय. तर आता जसं मी पहिल्यांदा म्हटलं की नुकताच संसर्ग झालेला असेल किंवा ह्या प्रेग्नन्सीत संसर्ग झाल्याचं कळलं असेल, आपण टेस्टिंगबद्दल म्हणतोय सध्या, तर बऱ्याच महिला पूर्णपणे कुठचंही लक्षण त्यांच्यात दिसून येत नाही. ॲक्च्युली आमच्या क्लायंट्समध्ये किंवा आमच्या रुग्ण महिलांमध्ये, रुग्णवर्गामध्ये आम्हाला लक्षणं असलेल्या महिला खूप कमी बघायला मिळतात. कारण बहुतेक महिलांना हा नुकताच झालेला आजार असतो आणि बऱ्याच वेळा हा आजार त्यांना त्यांच्या पतीकडून मिळालेला असतो. क्वचित प्रसंगी आधीचे जे कुठच्या कारणाने संसर्ग झालेला असेल तर लक्षणं पूर्णपणे लक्षणविरहित असू शकतात. आणि लक्षणं जी आपण आधी म्हटली तीच, जर कोणात लक्षणं दिसणार असतील तर वजन कमी होणं किंवा महिलेचं वजन न वाढणं किंवा महिलेला अनिमिया असणं किंवा तिला ताप येत असणं किंवा TBची संभावना होणं किंवा डायरिया होणं वगैरे हीच लक्षणं काही वेगळी नाही त्या महिलांची. एक म्हणजे ह्या महिलांचं मूल कमी वजनाचं असू शकतं का,
हा त्यातला एक भाग. बऱ्याच वेळा नसतंही, बऱ्याच वेळा बाकी सगळं आपल्याकडे, आपल्या देशामध्ये आणि आपल्या समाजामध्ये कमी वजनाच्या मुलांचं प्रमाण त्या मानाने जास्त आहे. म्हणून कमी वजनाची मुलं ह्या महिलांना थोड्या जास्त प्रमाणात ह्यांच्यात दिसून येतात. आणि थोडीशी लवकर डिलिव्हरी होणं, प्रीटर्म डिलिव्हरी ज्याला किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो, जर योनिमार्गात इन्फेक्शन असेल कुठचंही तर अशा महिलांची डिलिव्हरी लवकर होऊ शकते. त्यांना कळा वेळेच्या आधी येऊ शकतात आणि लवकर डिलिव्हरी होणं, कमी वजनाचं मूल जन्माला येणं. आणि जर आता हा झाला एक भाग डिलिव्हरीचा. आता मूल पॉझिटिव्ह आहे की नाही हा पुढचा भाग झाला. तर मूल पॉझिटिव्ह आहे की नाही हे आपल्याला पहिली टेस्ट बाळाची 6 आठवड्यांवर म्हणजे 1.5 महिन्यावर केली जाते. अच्छा. पण मूल पॉझिटिव्ह आहे हे गृहीत धरून त्याला HIV एक्सपोज्ड बेबी म्हणतात. HIV संसर्गित म्हणत नाही, एक्सपोज्ड. HIVचा धोका त्या मुलाला जास्त आहे हे HIV एक्सपोजच्या पाठी ह्या संज्ञेपाठीचं हेतू हा आहे की त्या बाळाला, ते बाळ HIV व्हायरसला एक्सपोज झालेलं आहे आणि म्हणून त्याला जन्मापासून औषधोपचार चालू केले जातात. जर कुठच्या प्रकारचं HIVचे 2 प्रकार असतात. तर पण आता तर 2 प्रकाराप्रमाणे 2 वेगळी वेगळी औषधं आहेत. नॉर्मली नेव्हिरापिन म्हणून एक सिरप येतं, ते सिरप बाळाला दिवसातनं एकदा बाळाच्या वजनाप्रमाणे, वजनाच्या ब्रॅकेटप्रमाणे ते औषध. आणि हे सगळं डॉक्टर म्हणजे ज्या प्रसूती तज्ज्ञ आणि बाळाचे डॉक्टर आणि समुपदेशक ह्या सगळ्या वर्गाची जबाबदारी आहे की ते बाळाला औषध व्यवस्थित कसं द्यायचं हे पूर्णपणे आईला समजावून, आईला आणि कुटुंबातली जी दुसरी जबाबदार व्यक्ती असेल, जर आईला चालेल की त्या व्यक्तीला सांगावं हे. बरोबर. तर नक्कीच. मला वाटतं म्हणजे इतक्या सगळ्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होतं, त्यामुळे कुठेही घाबरून जाण्याची किंवा भीती वाटण्याची गरज नसावी. आपण या विषयावर असंच मार्गदर्शन दोघी डॉक्टरकडून घेणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर सगळ्यांचं परत एकदा स्वागत. HIV आणि सुरक्षित मातृत्व या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर स्मिता चौगुले आणि डॉक्टर पद्मजा सामंत मॅडम. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. विनोद रहाटे प्रश्न विचारतायत अमरावतीहून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी विनोद रहाटे बोलतो. बोला, प्रश्न विचारा. माझं काय आहे, माझ्या पत्नीचं आणि माझंही आहे, मला दोघांचंही. तर मला लैंगिक अवयवावर बारीक बारीक पुरळ येतात आणि त्याचे काच पडतात, असे घाव पडतात त्याचे, आणि ते दोघीच्या वेळेस त्रास होतो आणि ते अजून मधून चालूच राहते. काही दिवसांना बसलं का अजून ते नंतर येते. आणि माझ्या पत्नीला मासिक पाळी वेळेवर येत नाही, मागं पुढे येते. तसं काही खूप जात नाही, पण तिचा निश्चित असा वेळ नाही. काही दिवस 3 दिवस असं काही नाही, कोणा वेळेस 20 दिवसांवर घेतली. ठीक आहे, मग आपल्याला या संदर्भात जे मार्गदर्शन हवंय ते आपण तज्ज्ञ व्यक्तींकडून घेऊया. डॉक्टर काय सांगाल याविषयी, त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे? विनोदजी, आपलं मला 2 गोष्टी म्हणजे एक तर आपल्या पत्नीचा जो मासिक पाळीचा जो प्रॉब्लेम आहे तो झाला एक भाग, आणि दुसरं म्हणजे आपण आणि आपल्या पत्नी ह्या विशेषज्ञांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन हा आपला जो प्रॉब्लेम आहे तो कधी दाखवला आहे का? कारण जर प्रॉब्लेम असला, गुप्तांगावरती जेव्हा काहीही पुरळ किंवा कुठच्याही प्रकारचे घाव किंवा काही असतात तर त्याच्यासाठी त्याचं टेस्टिंग केलं जातं, शिवाय HIVचं टेस्टिंग पण केलं जातं. तर ते आपण करून घेतलं नसेल जर, तर ते करून घ्यावं. त्याच्यासाठी कुठचीही भीड किंवा
भीती बाळगण्याची गरज नाही, कारण जेवढं लवकर टेस्टिंग होईल तेवढं लवकर त्याचे इलाज योग्य पद्धतीने दिले जातील. कळलं की नाही? तर हे एक झाला महत्त्वाचा भाग. त्याच्यासाठी औषधं असतात. ॲक्च्युली एमडॅक्सची अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोग असतात, आजार असतात आणि त्याप्रमाणे त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे औषधांचे संच एमडॅक्सकडे उपलब्ध असतात. त्याला सिंड्रोमिक अप्रोच म्हणून म्हणतात. तर त्याप्रमाणे ते समजावून सांगून, आणि त्याचे समुपदेशक हे वेगळे असतात. ह्या आजारांसाठी, गुप्तरोगांसाठीचे समुपदेशक वेगळे असतात. आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची औषधोपचार त्याचे दिले जातील. हा झाला एक भाग. दुसरा, आपल्या पत्नीचा जो महिन्याचा प्रॉब्लेम आहे ना, तो आणि हा संबंधित असण्याची शक्यता मला कमी वाटते. एकतर त्यांचं वय किती आहे हा एक महत्त्वाचा भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे कारण वयानुसार पाळीमध्ये बदल होऊ शकतो जर वय हळूहळू वाढत असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी गर्भाशय आणि बीजाशय ह्या दोन अवयवांच्या आजारांचं किंवा शरीरातल्या हॉर्मोन्सच्या लेवल्सचं वगैरे वगैरे ह्या सगळ्या तपासण्या कराव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्याचं निदान आणि त्याची ट्रीटमेंट ही होते. त्यामुळे त्याचा आणि फक्त गुप्तांगावरती घाव असण्याचा किंवा जखमा किंवा पुरळ असण्याचा संबंध मला कमी वाटतो. नक्कीच. मला वाटतं मॅडम, तुम्ही मगाचपासून आपण ह्या विषयावर बोलतो आहोत किंवा यासाठी आता 1 डिसेंबर हा दिवस सुद्धा ठेवला, तर मला हे विचारायचं आहे की HIV संसर्गित रुग्णांचं प्रमाण जे आहे ते साधारण आपल्याकडे किती आहे आणि ते कसं कमी होतंय, तर याविषयी आपण काय सांगाल? HIV संसर्गित रुग्णांचं प्रमाण नॅकोच्या सगळ्या उपक्रमांमुळे आता खूप ड्रास्टिकली कमी झालेलं आहे. म्हणजे पूर्वी मी गरोदर मातांबद्दल जर म्हणायचं झालं तर प्रसूतीपूर्व विभागामध्ये अँटीनेटल पॉप्युलेशनमध्ये साधारण 2000च्या आसपास जर हे प्रमाण, साल 2000च्या आसपास जर हे प्रमाण 2% 2.5% होतं, तर आता ते कमी होऊन 0.2% एवढं कमी झालेलं आहे. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय नॅकोचे जे उपक्रम आहेत आणि जी जनजागृती होते आणि लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण हळूहळू बदलतोय. आता ह्याला कलंक न म्हणता एक सर्वसाधारण दीर्घकालीन आजार असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटतं आपण इतकं व्यवस्थित मार्गदर्शन करतायत की ही जी भीती आहे ही थोडीशी नक्कीच गेली पाहिजे आणि तर हे प्रमाण अगदी आता तर कमी आहेच आणि हे पूर्णही जाऊ शकतं. तर नक्कीच याविषयी आपल्याला फायदा होऊ शकतो. मला स्मिता मॅडम आपल्याकडे यायचं आहे की आपण मगाशी तपासणीबाबत बोलत होतो, तर जे नवजात बालक जन्माला येतं तर त्याची तपासणी जी आहे ती नेमकी कुठल्या पद्धतीने आणि कशी केली जाते, काय सांगाल याविषयी? जे HIV बाधित महिला आहेत त्यांची जी मुलं जन्माला येतात त्यांची HIV टेस्टिंग करून घेतली जाते. त्याला आमच्या प्रोग्राममध्ये EID टेस्टिंग बोलतात, म्हणजे अर्ली इन्फंट डायग्नोसिस अशी ती टेस्टिंग असते. ती 4 वेळा केली जाते त्या बालकांची. पहिला म्हणजे तर 1.5 महिन्याचं जेव्हा बाळ असतं, म्हणजे 6 आठवड्यांचं जेव्हा बाळ असते तेव्हा त्याची पहिली तपासणी केली जाते. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्याची तपासणी केली जाते. मग 1 वर्षाचं म्हणजे 12 महिन्याने त्याची तपासणी केली जाते आणि 1.5 वर्षाचं जेव्हा बाळ होतं म्हणजे 18 महिन्यांनी त्याची तपासणी केली जाते. आणि लगेच जर HIV बाधित असेल बाळ तर लगेच त्याची ART ही त्याला सुरू करता येऊ शकते. म्हणून काही घाबरण्याचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर मला इथे हे सांगायचं आहे की मुंबईमध्ये जर बघितलं गेलं किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये जर बघितलं गेलं तर बऱ्याच महिला ह्या आईकडे आलेल्या असतात नाव टाकायला आणि त्या परत सासरी जातात. जर आम्ही मुंबईचा सिनारिओ बघितला तर बऱ्याचशा महिला ह्या बरीचशी बाळं आमच्याकडे 6 आठवडेच टेस्टिंग करतात आणि ते परत मग लॉस टू फॉलोअप होतात, म्हणजे ते दुसरीकडे ते निघून जातात. तर मला इथे हेच सांगावंसं वाटतंय की ह्या महिलांनी हे 4 टप्प्यांमध्ये आपल्या बाळाची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. खरंय. मला वाटतं म्हणजे ती महिला सासरी गेल्यानंतर सुद्धा तिने ह्याविषयीची तपासणी चालू ठेवणं हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे.
मला पद्मजा मॅडमकडे यायचं आहे की आपण HIV संसर्गित रुग्ण आणि याविषयी बोलतो आहोत, तर जी महिला ही औषधं घेत असते तर तिच्या मनात औषधांसंदर्भात काही गैरसमज असतात का? आपल्याला असा अनुभव आलाय का? आणि मग ते गैरसमज आपण कसे काय दूर कराल आता काय सांगा? प्रेग्नन्सी हा ना कुटुंबाचा एक मोठा ज्याला काय म्हणूया आपण, त्याच्यात सगळ्या कुटुंबियांचं, खास करून जर सामूहिक कुटुंब संस्था असेल तर बाकीच्या वडीलधाऱ्यांचं पण त्याच्यात मत खूप महत्वाचं असतं. आणि एक असा समज आहे की गरोदरपणात औषधं गरम पडतात आणि एवढी औषधं बघितली की ती बाळाला काही अपाय करणार नाहीत ना, हा एक विचार असतो. स्वतःला व्यक्तीला गरम पडतील हा एक भाग असतो. थोडंसं प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटी वगैरेचं प्रमाण वाढलेलं असतं, गर्भाशय वाढत असतं, अन्ननलिका आणि जठर वगैरे थोडंसं वर ढकललं जात असतं. त्यामुळे एक ज्याला आपण पित्ताचा त्रास किंवा ॲसिडिटीचा त्रास म्हणू ते होण्याची संभावना असते. पण ती अँटीरेट्रोव्हायरल्स म्हणजे HIVच्या औषधांमुळे वाढणार असं नाही. HIVची औषधं ही रात्री झोपताना घ्यायची, म्हणजे शक्यतो जेवणाबरोबर, त्या रात्रीच्या जेवणाबरोबर गोळी घेतली की व्यक्ती झोपून जाते, त्याच्यानंतर तिला त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. दिवसा जर गोळी घेतली किंवा उपाशीपोटी गोळी घेतली तर त्याचा त्रास होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. हा झाला एक भाग. दुसरं म्हणजे ह्या गोळ्यांनी बाळाला काही अपाय नाहीत हे समजणं खूप आवश्यक आहे. उलट झालं तर फायदा होणार आहे. कारण गोळी प्रेग्नन्सीत का दिली जाते तर बाळाच्या शरीरात जो व्हायरस जात असेल वाळेच्या थ्रू तो कमीत कमी प्रमाणात जावा. आईचं व्हायरसचं प्रमाण कमी असावं जेणेकरून बाळाचं प्रमाण कमी असणार. दुसरं, डिलिव्हरीच्या वेळेस जर औषध नियमित घेतलेलं असेल तर आईच्या रक्ताशी जो बाळाचा संसर्ग येतो त्याच्यातून बाळाला कमीत कमी व्हायरस लागावा. आणि स्तनपानातून बाळाला कमीत कमी व्हायरस लागावा. आता ह्यात स्तनपान नियमितपणे देणं ह्या गैरसमजातून उद्भवणारा दुसरा प्रश्न म्हणजे बाळाला आईचं दूध द्यायचं की नाही. मला वाटतं ह्या प्रश्नाकडे मी येणारच आहे. फक्त आपल्याला कार्यक्रमात एक प्रश्न विचारला जातोय. दादा उबाळे आपल्याला प्रश्न विचारतायत जामखेडून, तो आपण आधी घेऊया. नमस्कार. नमस्ते सर. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की जर एखाद्या पुरुषाची पत्नी HIV बाधित असेल आणि त्याला अपत्य हवे असेल तर कशा पद्धतीने शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत याबद्दल सांगा. नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देतील. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत HIV आणि सुरक्षित मातृत्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर स्मिता चौगुले आणि डॉक्टर पद्मजा सामंत. ब्रेकपूर्वी आपल्याला दादा उबाळेजींनी प्रश्न विचारला होता. पद्मजा मॅडम, आपण काय याबद्दल मार्गदर्शन? तर उबाळेजी, नवरा आणि बायकोमधला एक जण HIV बाधित असेल, आपण दोन सिनारिओज बघूया. एक, समजा पुरुष HIV निगेटिव्ह आहे आणि महिला HIV पॉझिटिव्ह आहे, तर थोडंसं काम सोपं मी का म्हणते ते मी सांगते. नियमित संबंध ठेवणं हे कॉन्डोमच्या म्हणजे निरोध वापरून संबंध ठेवता येतात. आणि जेव्हा बीज बनण्याची क्रिया शरीरात होते दर 2 पाळ्यांच्या दरम्यानच्या वेळेस, त्यावेळेला पुरुषाचं वीर्य आर्टिफिशियली म्हणजे अनैसर्गिकरित्या डॉक्टर ते वीर्य घेऊन गर्भाशयामध्ये डिपॉझिट करू शकतात, गर्भाशयात घालू शकतात. त्याला IUI म्हणतात. आणि त्याप्रमाणे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या द्वारे प्रेग्नन्सी ठेवू शकतात. हे सोपं मी का म्हटलं की वीर्य आणि त्याच्यातले शुक्रजंतू ह्यांना HIVचा संबंध नव्हता. त्यांना HIV नसल्यामुळे आपल्याला हा प्रश्न उद्भवत नाही की त्यांचं HIV पूर्णपणे अनडिटेक्टेबल कसं करायचं. करेक्ट. आणि मग आईचे जे आपण उपचार म्हटले ते तर चालूच असणार आहेत, त्यामुळे हा प्रश्न त्याच्यात उद्भवत नाही. पण जर
दुसरी परिस्थिती असेल की पुरुष पॉझिटिव्ह असेल आणि महिला निगेटिव्ह असेल तर काय करता येतं? तर ज्याला प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणतात. म्हणजे ही संकल्पना अशी आहे की जर दाम्पत्याने असं ठरवलं की आम्हाला नाही, आम्हाला आमचंच मूल पाहिजे आहे, तर मग 2 गोष्टी करता येतात. एक म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स, म्हणजे कृत्रिमरित्या गर्भधारणेची जी वेगळी वेगळी शास्त्र आहेत त्याप्रमाणे, याला आपण कॉमन भाषेत IVF स्पेशालिटी वगैरे जे म्हणतो, तर ते डॉक्टरांचं हे जे वंध्यत्व चिकित्सक डॉक्टर असतात ते त्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात. म्हणजे आपले कोण डॉक्टर झाले, एकतर आपले HIV स्पेशालिस्ट झाले, ते अशा दंपतीमध्ये महिलेला पण औषधोपचार चालू करणार, जेणेकरून जर पुरुषाकडून थोडासा व्हायरस संबंध ठेवणार त्यावेळेस लागणार असेल तर त्याचं प्रमाण अगदी कमी राहावं. म्हणजे महिला निगेटिव्ह राहण्याची शक्यता जास्तीत जास्त. हा झाला एक भाग. आणि नंतर दोघांच्याही सगळ्या प्रकारच्या टेस्ट्स केल्या जाणार. पूर्णपणे बाकीच्या कुठच्याही आजारांचा संसर्ग नाही. दोघांचे CD4 टेस्टिंग केलं. महिलेचं उद्भवत नाही CD4 टेस्टिंग, पुरुषाचं CD4 टेस्टिंग आणि व्हायरल लोड केलं जाणार. आणि जर अगदी व्हायरसचं प्रमाण कमीत कमी असेल तर त्यावेळेस अगदी लिमिटेड काळासाठी त्या एका सायकलमध्ये अनप्रोटेक्टेड सेक्स म्हणजे कॉन्डोम न वापरता संबंध ठेवला गेला तर त्यावेळेस बाळाला संसर्ग कमीत कमी होऊन, महिलेला संसर्ग कमीत कमी होऊन नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकते. पण ह्याच्यामध्ये पण एक थोडासा धोका असतो. म्हणून जर वॉश्ड स्पर्म म्हणजे वीर्यावरती काही प्रक्रिया करून ते वीर्य जर आतमध्ये घातलं गेलं तर त्या व्यक्तीला संभव होण्याची शक्यता कमीत कमी असते. आपण खूप व्यवस्थित मार्गदर्शन केलं. मला वाटतं त्यांच्या शंकेचं निरसन झालं असेल. स्मिता मॅडम, मला आपल्याकडे यायचं आहे की HIV ऍक्ट आपण म्हणतो, तर त्या कायद्यासंदर्भात थोडक्यात आम्हाला माहिती हवी. शासनाने HIV एड्स ऍक्ट प्रिव्हेन्शन कंट्रोल ऍक्ट हा 2017 मध्ये लागू केला आहे. हा ऍक्ट HIV रुग्णांसाठीच, त्यांच्या राईट्ससाठीच लागू केलेला आहे. म्हणजेच की जे स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन आपण बोलतो, भेदभाव केलं जातं HIV रुग्णांबरोबर, तर म्हणजे भेदभाव म्हणजे की शाळेतून त्यांच्या मुलांना काढून टाकणे, त्या व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकणे, किंवा त्याला वैद्यकीय किंवा जे शैक्षणिक जे फॅसिलिटीज आहे तिथून अलिप्त ठेवणे, हे सगळं जे काही आपण स्टिग्मा बोलतो HIV रुग्णांबरोबर, त्याची कंप्लेंट ऑफिसर असतो. म्हणजे सगळ्या स्टेटमध्ये कंप्लेंट ऑफिसर असतो. त्यांना हे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात आणि ओम्बड्समन थ्रू ह्या तक्रारीचं निवारण केलं जातं. त्याचबरोबर ह्या HIV एड्स ऍक्टमध्ये HIV रुग्णांसाठी त्यांना जर त्यांच्या HIVचा स्थिती, म्हणजे त्यांना जर त्यांच्या HIV पॉझिटिव्ह हा स्टेटस त्यांना लोकांना सांगायचा नसेल, म्हणजे गोपनीय ठेवायचं असेल, तर हाही त्या HIV एड्स ऍक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहे. हा एक गोष्ट त्यांच्यासाठी. त्याचबरोबर जे काय विनामूल्य ART औषधं आहे किंवा HIVची चाचणी आहे, ART औषधं सातत्याने त्या रुग्णांना भेटावे, ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश त्या HIV एड्स ऍक्टमध्ये. नक्कीच. मला वाटतं एक अगदी जाता जाता मॅडम थोडक्यात आम्हाला पद्मजा मॅडम आपल्याकडून उत्तर हवं आहे की स्तनपानाचा मुद्दा मगाशी आला होता, तर या संदर्भात थोडक्यात आपण काय मार्गदर्शन करू? अच्छा, आता सगळ्या पाश्चात्य जगामध्ये जास्ती करून असं हे केलं जातं, आग्रह केला जातो की बाळाला कमीत कमी व्हायरस लागावा म्हणून डिलिव्हरीनंतर बाळाला आईने स्तनपान करू नये आणि वरचं दूध द्यावं. पण आपल्याकडे आपला असा आग्रह असतो की व्हायरल लोड शरीरातलं कमीत कमी करून औषधोपचार चालू ठेवून, आणि खास करून ह्या औषधोपचाराचं आणि बाळाच्या औषधोपचाराचं कारणच हे आहे किंवा त्याच्या पाठची कल्पनाच ही आहे की त्यावेळेस दोघांचंही व्हायरल लोड कमीत कमी राहावं जेव्हा स्तनपान चालू असतं तेव्हा.
तर बाळाला नियमितपणे स्तनपान देणं आणि मुख्य म्हणजे मिक्स्ड फिडिंग. जर आईने ठरवलं आणि जर दंपतीने ठरवलं की नाही आम्हाला स्तनपान द्यायचं नाही, आम्हाला जो छोटा 2% चान्स आहे, पूर्णपणे औषधोपचार चालू असताना स्तनपान देण्याने किती टक्के मुलांना HIV होऊ शकतो, तर 1 ते 2%. आणि जर स्तनपान दिलं नाही तर किती टक्के मुलांना HIV चा संसर्ग होऊ शकतो, 1% कमी, म्हणजे अगदी जवळजवळ नाहीसं. तर आम्हाला तो चान्सही घ्यायचा नाहीये असं जर कुटुंबाचं म्हणणं असेल तर मग पूर्णपणे टॉप फीड देणं आणि मिक्स्ड फिडिंग न करणं हा खूप महत्वाचा त्यातला मुद्दा आहे. मिक्स्ड फिडिंग म्हणजे आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. मला वाटतं हा खरंच फार महत्वाचा विषय होता आणि दोन्ही डॉक्टरांनी, स्मिता मॅडम आणि पद्मजा मॅडम, खूप छान रीतीने आपण दोघींनी आम्हाला वेळात वेळ काढून इथे येऊन मार्गदर्शन केलं. तेव्हा आधी संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपल्या दोघींचेही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला कळवायला आपण विसरू नका. त्यासाठी आपण वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. नेहमीप्रमाणे www.facebook.com/dd सह्याद्री फेसबुकवर प्रतिक्रिया देता येतील. तसंच sakhisayadri@gmail.com आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतात आणि @dd सह्याद्री ट्विटर हँडल आहे. नक्की आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि दोघींनी खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं. यातून अनेक गोष्टी नव्याने आपल्याला कळल्या आणि या संदर्भात आपणही निश्चित जागरूक राहू असं मला वाटतं. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात. तत्पूर्वी पुन्हा एकदा दोघींचे आभार. आपला निरोप घेते. धन्यवाद.